तर सर्व शिक्षक जे काही उमेदवार आहेत, बंधू आणि भगिनी, त्यांना माझा नमस्कार. तर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पुनश्च एकदा आपल्याला जाणून घ्यायचं आहे की जे काही प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गानुसार व समांतर आरक्षणानुसार काय कट ऑफ राहणार आहे. म्हणजेच आज आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे पुनश्च एकदा की तो आपला जो टॅटचा स्कोअर आहे त्या टॅटच्या स्कोअर नुसार आपले जे शिक्षक उमेदवार ते सेफ झोन मध्ये आहेत, बॉर्डरवर आहेत की डेंजर झोन. तर तो आकडा जो काही टॅट स्कोअरचा जो काही आकडा आहे तो आज आपण वेगवेगळ्या प्रवर्गाचा काढणार आहोत. पुनश्च एकदा मी तुम्हाला याविषयी एक जे काही आपण ऍझम्पशन केलेलं आहे, जे गृहीत धरलेलं आहे, ते गृहीत असं धरलेलं आहे की आपण सेल्फ सर्टिफिकेशन केलेल्या शिक्षक उमेदवारांची संख्या 1,70,000 घेतलेली आहे. अपेक्षित जागा जिल्हा परिषदसाठी ज्या काही अपेक्षित जागा आहेत, ज्या मुलाखती विना म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये भरल्या जातात, त्यांची संख्या आपण 8,000 कमीत कमी गृहीत धरलेली आहे. आणि निश्चित ह्या ज्या जागा आहेत त्या 8,000पेक्षा जास्तच येणार आहेत. तसा जो आकडा आहे त्यांचा तो असं सांगण्यात येते अधिकृत की 9 ते एक 13,000च्या दरम्यान येणार आहे. परंतु आपण तरीही त्याला कमीत कमी धरलेला आहे 8,000. आणि जो काही आपण त्याच्यासाठी मीन पकडतो तो 98 आणि एसडी घेतलेला आहे आपण 12. आणि यावरून आपल्याला आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या टॅटचे जे काही स्कोअर आहेत तो स्कोअर काढायचा आहे. त्या स्कोअर वरून आपल्याला एक अंदाजे समजू शकते, कारण माहिती शेवटी पवित्र काय आहे ती फायनल माहिती येणार आहे. हा एक आपला अंदाज आहे मित्र. अंदाजे आपल्याला हे समजू शकते की आपण आपली जी पोझिशन्स आहे ते आहे. कारण काय, तर त्याचाच वापर करून आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे. बरेचसे शिक्षक उमेदवार त्यांचे गुण मला कळवतात आणि विचारतात की सर आमचं काय आहे, आमचं सिलेक्शन होईल का. तर सर्व प्रवर्गाचा आपण इथं आढावा घेतोय. काल VJA चा घेतलेला आहे. आज आणखी आपल्याला एक दोन प्रवर्ग इथं घ्यायचे आहेत आणि त्यांचा आपण आढावा घेऊ. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, हा अंदाजे काढलेला स्कोअर आहे. त्यासाठी मी इथे एक स्क्रीन आता शेअर केलेला आहे. बघा, याच्यामध्ये 8,000 जागांचे प्रवर्गानुसार वाटप मी दिलेलं आहे. एकूण जागा 8,000 आपण घेतलेल्या आहेत. त्यापैकी ओपन कॅटेगरीला किती येतील, तो ओपन कॅटेगरीची संख्या इथे दिलेली आहे 2,240. 2,240 ओपन कॅटेगरीसाठी येतात. SC BC साठी किती येतात, ते 800 जागा त्यांच्यासाठी येतात. त्याच्यानंतर OBC साठी 1,520, SC साठी 1,040, ST साठी 560, VJA साठी 240, NTB साठी 200, NTC साठी 280, NTD साठी 160 आणि SBC साठी 160 आहेत. EWS 800 जागा आहेत. म्हणजे असं याच्यातून असं दिसते आपल्याला की SCBC आणि EWS या दोघांचेही ज्या काही जागांचं वाटप आहे ते सारखंच आहे. ते किती आहे, 800. म्हणजे आपण जर SCBC चा हे काढला, तर समजा कट ऑफ काढला, तर तोच कट ऑफ EWS राहील. आणि त्यासोबतच आपल्याला समांतर आरक्षण हे सुद्धा काढायचं आहे. महिला समांतर आरक्षण फार, पण एक लक्षात घ्या, त्याच प्रवर्गामध्ये जर महिला समांतर आरक्षण तुम्हाला मिळवायचं असेल तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे त्यांनी बंधनकारक केलेलं आहे. तर माझी एक आपल्या सर्व शिक्षक उमेदवारांना कळकळीची एक आव्हान राहणार आहे की तुमच्या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटवर खाली एक व्हॅलिडिटीची डेट दिलेली असते. ते डेट आपण चेक करा. बरेचदा हे सर्टिफिकेट आपलं एक्सपायर झालेलं असतं आणि हे एक्सपायर झालेलं सर्टिफिकेट जर समजा आपलं एक्सपायर झालं तर पुनश्च तुम्ही नवीन काढा. घाबरू नका, नवीन काढा. जुनं आपल्या जवळच ठेवायचं आणि त्याला अटॅच नवीन सुद्धा आपण काढून घ्यायचं. कारण याची व्हॅलिडिटी माझ्या माहितीनुसार फक्त 3 वर्षासाठी असते. त्यामुळे याचं रिन्युअल करणं तुम्हाला आवश्यक आहे. म्हणून त्यांचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एक्सपायर झालं असेल, त्याची डेट दिलेली असते, ते डेट तुम्ही पाहून घ्या आणि त्याला पुनश्च एकदा तुम्ही काढून घ्या. तर ठीक आहे,
हे आपलं एक बेसिक आपण याच्यावर चर्चा केलेली आहे. आजचा आपण प्रवर्ग 2 प्रवर्ग घेतोय मी. अगोदर ओपनचं काढू आपण. ओपन साठी आलेल्या जागा इथं 2240. तर आता अगोदर आपल्याला ओपन कॉम्पिटिशनचा काय करायचं आहे, कट ऑफ काढायचा आहे, म्हणजे टॅटचे गुण काढायचे आहेत की कोणते टॅटचे गुण हे सेफ झोन मध्ये आहेत ते आता आपण काढणार आहे. तर इथं मी एकूण सेल्फ सर्टिफिकेशन केलेल्या उमेदवारांची संख्या टाकतोय. या 1,70,000 ही झाली सेल्फ सर्टिफिकेशन केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या. त्याच्यानंतर आपल्याला टाकायच्या आहेत इथं रिक्त जागा. आज आपण रिक्त जागा कोणत्या टाकू, तर ओपनच्या टाकूया. ओपन कॉम्पिटिशन साठी ज्या काही जागा राहतात, बाकीच्या जागांचं रिझर्वेशन काढल्यानंतर त्या राहतात 2240. इथं आपल्याला टाकायचं आहे 2240. हे झाल्या ओपन कॉम्पिटिशनच्या जागा. त्याच्यानंतर आपल्याला इथं मीन टाकायचं आहे. मीन आपण 98 घेतोय आणि SD 12 घेतोय. आणि याच्यानुसार जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर मी याच्या अगोदर तुम्हाला झेड टेबल सुद्धा सांगितला कसा बघायचा, आता पुनश्च सांगण्याची तुम्हाला गरज नाही. याच्यानुसार आपण जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर राऊंड म्हणजे 124.65 येते. आणि याला राऊंडअप मध्ये केलं तर हे येते 125. आणि याच्यामध्ये आपण जर +1 ऍड केला तर सेट स्कोअर 106 हे आपण त्यात घ्यायला पाहिजे. म्हणजे ओपन कॉम्पिटिशन मध्ये जो सेफ स्कोअर आहे तो 126 आहे. 126 पासनं प्लस म्हणजे 127, 28 हे सेफ झोन मध्ये आहे. 126 हा बॉर्डर झोन मध्ये आहे. आणि 126 पेक्षा आपण जर खाली गेलो तर ते जे टॅटचे स्कोअर आहेत ते डेंजर झोन मध्ये येतात मित्र. हे इथं आपण लक्षात केलं पाहिजे. आता या ओपन कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा समांतर आरक्षण आहे मित्र. तर समांतर आरक्षण काढू आपण. समांतर आरक्षणाच्या जागा आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचे आहेत. बघा इथं मी प्रवर्ग दिलेला आहे. हा जो प्रवर्ग आहे आज आपला ओपनचा प्रवर्ग आहे. या प्रवर्गामध्ये ज्या काही आपल्या जागा आलेल्या आहेत तो 2240 जागा यांच्या वाटेला आलेल्या आहेत. 2240 जागा इथं टाकतोय मी. याला कॅल्क्युलेट करतोय. याला कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की महिला ज्या 30% आहेत त्यांच्यासाठी 672 जागा इथे आल्या. त्याच्यानंतर खेळाडू जे आहेत ते 5% त्यांच्यासाठी 112 जागा आहेत. माजी सैनिक मिळत नाहीत हा भाग वेगळा. काल एक शिक्षक उमेदवार आहेत ते मग सर मिळत असतं नाही ते लोक त्यांना त्यांचा रँक कसा काढता. अरे असू शकतात ना, ही प्रोसेस आहे. मग हे जर मिळाले नाहीत तर यांना नंतर मर्जर राऊंड येते. या मर्जर राऊंड मध्ये यांना मर्ज केल्या जाते. मर्ज केल्यानंतर पुन्हाच या प्रवर्गातले जे काही गुणवत्तेनुसार आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांची भरती केल्या जाते. हा याचा नियम आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. परंतु पहिली जी प्रोसेस आहे ती नियमानुसारच होते. पहिल्या प्रोसेस मध्ये म्हणजे पहिल्या फेज मध्ये हे मर्ज केल्या जात नाही. म्हणजे यातले जेही शिक्षक उमेदवार मिळालेले नाहीत त्यांच्या जागा शिल्लक ठेवतात आणि शेवटच्या फेज मध्ये मर्जर राऊंड करतात. म्हणजे ह्या जागा मर्ज करतात. कशामध्ये, तर ह्या ओपन कॉम्पिटिशन जे आहेत ओपन कॉम्पिटिशनचे जे काही राहिलेले उमेदवार आहेत त्यांच्यामधनं ते सिलेक्ट केल्या जातात. त्यासाठी वेगळी परवानगी सुद्धा घ्यावी लागते. हे सुद्धा इथं महत्वाचं. तर खेळाडूचे 5% 112, माजी सैनिकाचे 15% 336 आहेत. प्रकल्पग्रस्तांचे 5% आपण 112 काढले. दिव्यांगाचे 4% 90 आहेत. नंतर पदवीधर अंशकालीन हे 10% आहेत. यांच्या हिशोबावर 224 जागा घेतलेल्या आहेत. अनाथ 1% 22 आहेत. आणि पुढं जे काही आहेत भूकंपग्रस्त त्यांच्या सुद्धा याच्यामध्ये जागा आलेल्या आहेत. मग आता इथं बदल काय होतो, इथं एकूण उमेदवारांची संख्या आता बदलते 2240. मग आता 2240 हे ओपन कॅटेगरीचे एकूण उमेदवार झाले. त्यापैकी आता रिक्त जागा त्यांच्यासाठी किती आहेत, तर महिला आरक्षणाबाबतीत बोलतो मी. यांच्यासाठी 30% रिक्त जागा आहेत. त्या किती आलेल्या आहेत, 672 आलेल्या आहेत. म्हणून इथं आपण 672 हा आकडा आपल्याला इथं टाकायचा आहे. हा टाकल्यानंतर मीन तोच राहते, SD तोच राहते. पुढे आता याच्यामध्ये बदल होते मित्र. पुढं काय बदल होते ते आपल्याला आता इथं बघायचं आहे. पुढचा बदल झाल्यानंतर
यांचा जो टॅटचा स्कोअर आहे तो किती येते. तर बॉर्डर झोन मध्ये हे जे आहेत 104.29, याला आपण राऊंड अप जर केलं तर हे 105 होतात. आणि याच्यामध्ये 1 ऍड केला आपण की तो सेफ झोन येते, म्हणजे 106. तर ज्या शिक्षक उमेदवारांचा टॅटचा स्कोअर 106 आहे ते सेफ झोन मध्ये आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि 106 किंवा त्यापेक्षा जास्त जे काही शिक्षक उमेदवार आहेत ते सेफ झोन मध्ये आहेत. हे महिला आरक्षणाच्या बाबतीत सांगतोय मी. ओपन कॉम्पिटिशन्स मध्ये 106 पासून पुढं सेफ झोन मध्ये आलेले आहेत. आणि मग 106 बॉर्डर झोन आहे, आणि खाली जर आपण विचार केला तर थोडासा मार्काचा फरक पडेल, ते डेंजर झोन मध्ये येतात. असंच आपण मग खेळाडूचं काढू शकतो. खेळाडूसाठी इथे 112 आपण काढलेले आहेत, 5% रिझर्वेशन आहे. इथे 112 टाकू आपण. 112 112 टाकलं. 112 इथं टाकल्यानंतर हा 98 राहतो, हा 12च राहतो. मग याला आपल्याला हे करायचंय, याचं कॅल्क्युलेशन आपण जर केलं तर खेळाडूचं जो काही स्कोअर येते तो जो आहे बॉर्डर झोन हा 117.74, त्याला राऊंड अप करू 118 येते. आणि त्याच्यानंतर याचा जो सेफ स्कोअर आहे खेळाडूचा तो 119 आहे, म्हणजे 119 किंवा त्यापेक्षा जास्त. 19 किंवा त्यापेक्षा जास्त हे जे उमेदवार आहेत, हे उमेदवार म्हणजे सेफ झोन मध्ये आहेत. 119 बॉर्डरवर आहे, आणि 119 पेक्षा कमी असतील तर ते डेंजर झोन मध्ये. अशा प्रकारे आज आपण ओपन कॉम्पिटिशनचा हे घेतलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, याला भरपूर शेअर करा, आणि तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नुकतंच आपण ओपन कॉम्पिटिशन जे काही महिला आरक्षण आहे, समांतर महिला आरक्षणाचा कट ऑफ काढलेला आहे, त्यानंतर खेळाडूंचा काढलेला आहे. आता आपल्याला जे काही माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी 15% जागा इथं सर्व केलेल्या आहेत. मग 2240 पैकी 15% ज्या काही जागा आहेत ते त्यांच्या वाट्याला येणाऱ्या जागा आहेत 336. या 336चा आपल्याला जो काही स्कोअर आहे तो स्कोअर काढायचा आहे, टॅट स्कोअर. ही 336 जे काही शिक्षक उमेदवार आहेत ज्यांना माजी सैनिकाचं रिझर्वेशन मिळणार आहे, तर ते कोणत्या झोन मध्ये, त्यांचा जो स्कोअर आहे तो स्कोअरचा आकडा कोणत्या झोन मध्ये आहे ते आता आपण सविस्तर काढणार आहे. तर बघा, पुन्हा आपल्याला या ओपन कॉम्पिटिशनच्या जागा 2240 घ्यायचे आहेत. 2240 आपण इथं घेतलेले आहेत. त्यापैकी माजी सैनिकांच्या वाट्याला आलेल्या ज्या जागा आहेत त्या 336 आहेत. या इथं 336 घेतोय आम्ही. 336 समांतर आरक्षणानुसार माजी सैनिकांच्या. पिन पुन्हा आपल्याला तोच घ्यायचा आहे 98. त्याच्यानंतर आपल्याला SD12 घ्यायचा आहे, आणि याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर मित्र यांचा जो टॅटचा स्कोअर आहे तो सेफ झोन काय, डेंजर झोन काय, आणि बॉर्डर झोन काय ते आपल्याला. तर यांचा जो आहे बॉर्डर झोन तो 111 आहे. तसा तो 110.44 आलेला आहे, तर त्याला आपल्याला राऊंड अप करायचा आहे, म्हणून तो 111 आलेला आहे. 111 बॉर्डर. सेफ झोन 112, आणि 111च्या खाली जे आहेत 110 109 हे डेंजर झोन मध्ये आहे. याच्यात एक 3-4 मार्काचा एरर. आणि हे जे रिझर्वेशन आहे हे समांतर आरक्षण जे आहे ते आपण माजी सैनिकांचं आहे. आता माजी सैनिकाच्या जागा 336 किती भेटतात किती नाही हे टोटल ठरवणार आहे. आणि ज्या उरलेल्या जागा जर उमेदवार मिळाले नाही तर उरलेल्या जागा ज्या आहेत या ओपन कॉम्पिटिशन मध्ये जे काही उमेदवार आहेत त्यांना मेरिटनुसार त्या देण्यात येतात, त्या मर्ज केल्या जातात. त्यासाठी वेगळी परवानगी सुद्धा घ्यावी लागते. त्यानंतर पुढे येऊ आपण प्रकल्पग्रस्त आहेत, यांचं 5% आरक्षण आहे. मग इथं आता 5% साठी यांच्या वाट्याला आलेल्या ज्या जागा आहेत प्रकल्पग्रस्तांच्या त्या 112 आहेत. आता 112 इथं मी घेतोय 112. त्याच्यानुसार आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे.
मीन एसटी तोच राहते. मग याचं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर प्रकल्पग्रस्तांचे 3 झोन आपल्याला मिळतील टॅटच्या स्कोअर नुसार. बॉर्डर झोन आहे 117.74, याला राऊंड अप करतो मी, होईल 118. किती येतो? 118 हा बॉर्डर झोन आहे. सेफ झोन मध्ये 119 पासून पुढचे जे उमेदवार आहेत ते सेफ झोन मध्ये आहेत. ज्या शिक्षक उमेदवारांचा टॅटचा स्कोअर ते प्रकल्पग्रस्त आहेत आणि त्यांचा टॅटचा स्कोअर 119 किंवा त्यापेक्षा जास्त आहे ते सेफ झोन मध्ये आहेत. ज्यांचा स्कोअर 118 आहे ते बॉर्डर झोन मध्ये आहेत. ज्यांचा स्कोअर 118 पेक्षा मायनस आहे म्हणजे 117 आहे, 116, ही जे आहेत ते डेंजर झोन मध्ये आहेत. असं हे कॅल्क्युलेशन सांगते, मी सांगत नाही. हे आपण लक्षात घ्यावं. याच्यामध्ये 2-3 मार्काचा फरक पडतो कारण तेवढी प्रोसेस आहे आणि हा एक पोल आहे शेवटी. त्यानंतर पुढलं घेऊ आपण दिव्यांग आहे. दिव्यांगासाठी 90 जागा यांनी दिलेल्या आहेत. दिलेल्या आहेत 90, कारण त्यांना 4% आणि 2240 जर आपण 4% काढलं तर ते 90 जागा येतात. या 90 जागा मी इथं घेतोय 90 घेतलेले आहेत. त्याचं आपल्याला आता कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि यांचा जो टॅटचा स्कोअर आहे तो 3 झोन मध्ये कसा विभागला जातो? डेंजर झोन, बॉर्डर झोन आणि सेफ झोन. सेफ झोन 120, बॉर्डर झोन 118.98, त्याला राऊंड अप केलं मी 119 आणि डेंजर झोन 119 पेक्षा कमी, असं आपण लक्षात. सेफ झोन म्हणजे सिलेक्शन होणार आहे, बॉर्डर झोन म्हणजे ते कुंपणावर आहे आणि डेंजर झोन म्हणजे सिलेक्शनामध्ये थोडी आपण त्याला म्हणतोय. तर हे झालं आता यांचं. आपण हा जो पुढचा प्रवर्ग घेतला त्यांचं हे आपण आता काढलेलं आहे. त्याला 90 जागा आलेल्या आहेत. तो प्रवर्ग आहे दिव्यांग जे आपले शिक्षक त्यांना. त्याच्यानंतर आता पदवीधर अंशकालीन आहेत त्यांना समांतर आरक्षण 10% आहे. त्यांच्यासाठी 224 जागा आलेल्या आहेत. मग आता इथं आपण 224 ह्या जागा घेणार आहे आपण 2240 आणि त्यांचं कॅल्क्युलेशन आता आपण खाली केलेलं आहे. त्यांचं कॅल्क्युलेशन किती येते बघा. हे जे आहेत पदवीधर अंशकालीन शिक्षक उमेदवार आहेत ते सेफ झोन मध्ये त्यांचा स्कोर 115, बॉर्डर झोन मध्ये ते 114 वर आलेले आहेत आणि 114 पेक्षा खाली डेंजर. पुन्हा एकदा पुनश्च मी रिवाइज करतोय की याच्यामध्ये 3-4 मार्काचा फरक घेऊ. तर हा घेतला आपण समांतर आरक्षणामधला जो प्रवर्ग घेतला होता तो घेतला पदवीधर अंशकालीन. त्यानंतर आता अनाथ घ्यायचे आहेत. अनाथ आहेत 1%ला 22 जागा आहेत. मग इथं जर आपण 22 जागा जर घेतल्या तर यांचं पुन्हा आपल्याला 3 झोन काढायचे आहेत, बॉर्डर झोन, सेफ झोन आणि डेंजर झोन. हे 3 झोन आपण काढूया. त्यांचं कॅल्क्युलेशन खाली आपला फॉर्म्युला रेडी करून देतो आपल्याला. बघा 114 बॉर्डर झोन आहे, 114 पेक्षा कमी डेंजर झोन आहे आणि 115 ते आहेत ते सेफ झोन मध्ये येतात. हे जर अनाथ प्रवर्गाचे शिक्षक उमेदवार मिळाले नाहीत तर पुन्हा एकदा सांगतो ह्या जागा मर्ज केल्या जातात. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा आहे तो आहे भूकंपग्रस्त. यांना 2% म्हणजे यांच्या वाट्याला 24 जागा येतात, सॉरी 45 जागा येतात. या 2240 जर आपण 2% काढलं तर ते 45 म्हणजे 45 जागा त्यांच्या वाट्याला येतात. मग आता इथं आपण यांच्या जागा घ्यायच्या आहेत 45 जागा घेऊया आपण इथं 45 कोणाच्या आहेत? भूकंपग्रस्तांच्या. आणि आता यांचा स्कोअर आपल्याला काढायचा आहे. यांचा स्कोअर काय येतो तो आपण बघूया. भूकंपग्रस्तांचा त्यांचा सेफ टॅटचा सेफ झोन मधला स्कोअर 123 येते, सॉरी 124 येते. बॉर्डर झोन मधला 123 येते आणि डेंजर झोन मधला 122, 120 हा डेंजर झोन मधला त्यांचा स्कोअर. अशा प्रकारे आपण कॉम्पिटिशन जागा एकूण त्या जागा त्या 8,000 पैकी ओपन त्या जागा आपण
त्या 2240 आणि 2240चं जे काही समांतर आरक्षण आहे महिला 30%, त्याच्यानंतर बाकीचे खेळाडू आहेत, माजी सैनिक आहेत, दिव्यांग आहेत, अनाथ आहेत, भूकंपग्रस्त आहेत, त्यानंतर पदवीधर अंशकालीन आहेत, यांचं सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन काढलेलं. उद्देश एकच, प्राधान्यक्रम. त्याचा जर आपण अभ्यास केला तर तुम्ही प्राधान्यक्रम एकदम व्यवस्थित भरता. आणि प्राधान्यक्रम तुम्ही भरले, शिक्षणचा चान्स हा प्राधान्यक्रम भरण्यावरच 90% जवळपास लक्षात यायला. तर ठीक आहे, आजच्या या चर्चेला मी आता विराम देतो. आजच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.